दिल्लीतील लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे। तो म्हणजे फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीतून अटक झालेल्या दहशतवादी डॉक्टर मुझम्मिल अहमद गनीला परदेशातून बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ मिळाले होते। एका परदेशी हँडलरने इन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून मुझम्मिलला बॉम्ब बनवण्याचे तब्बल 42 व्हिडिओ पाठवले। दहशतवादी डॉक्टर मुझम्मिल हा लाल किल्ला कार ब्लास्टचा मुख्य आरोपी उमर नबीचा सहकारी आणि कॉलेजमधील सहपाठी होता। 10 नोव्हेंबर रोजी डॉक्टर उमरने लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेली कार उडवून दिली। त्याने अमोनियम नायट्रेट भरलेल्या कारमध्ये स्वतःचा स्फोट घडवला। फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक झालेल्या डॉक्टरांपैकी मुझम्मिल हा एकमेव असा आरोपी होता। मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ मिळाले। तपास संस्थांच्या माहितीनुसार 3 परदेशी हँडलरची नावं या संदर्भात समोर आली आहेत। हंजुल्ला, निशार आणि उकाशा अशी त्यांची नावं असल्याचं कळते। ही नावं खरी नसून कोड नेम असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यामध्ये हंजुल्लानेच 42 व्हिडिओ पाठवले असल्याचा आरोप आहे।